हॅलो एव्हरीवन, आजचा विषय आहे कंडिशनल्स. हे वाक्य आपण मराठीतही वापरतो, पण ते तेवढे किचकट वाटत नाही. इंग्लिशमध्ये किचकट वाटण्याचं जे रिझन आहे ते म्हणजे त्याचे जे प्रकार आहे. जसं की बोर्डवर तुम्ही पाहता, फर्स्ट आहे झिरो कंडिशनल. आता हे आपण यूज करणार ज्या प्रूव्हन फॅक्ट्स आहे त्यासाठी. हे जगात कुठेही आहे ह्याच पद्धतीने घडतं असं जे काही आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपल्याला झिरो कंडिशनल वापरायचं आहे. जसं की इफ यू बॉईल वॉटर, इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स. इथे दोन्ही वेळेला तुम्हाला इथे सिंपल प्रेझेंट टेन्सच दिसणार आहे. दुसरं आहे फर्स्ट कंडिशनल. हे यूज होतं रिअल पॉसिबिलिटीज साठी. म्हणजे तू हे केलंस तर हे होईल. म्हणजे तू अभ्यास केलास तर तुला चांगले मार्क्स भेटतील, तू लवकर गेलास तर वेळेत पोहोचशील, या पद्धतीचे. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. तर इथे सिंपल प्रेझेंट टेन्स विल आणि बेस फॉर्म ऑफ वर्क सोबत येतोय. तिथे तुम्ही सिंपल फ्युचर टेन्स पण म्हणू शकता. पुढे आहे सेकंड कंडिशनल. हे येतं इमॅजिनरी गोष्टींसाठी. हे होणार नाहीये, पण तुम्ही जर असं झालं तर मी काय करेल हे जेव्हा सांगतं. जसं आपल्याला बऱ्याचदा निबंध येतात, मला पंख असते तर, मी पंतप्रधान झालो तर ह्या पद्धतीने आपल्याला हे एक्सप्लेन करता येत. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅड मीन्स आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. सो हे त्या पद्धतीचं वाक्य बनतं. लास्ट आहे थर्ड कंडिशनल. इथे येतात रिग्रेट्स. रिग्रेट्स म्हणजे काहीतरी करणं अपेक्षित होतं पण ते झालं नाहीये आणि त्या बाबतीत आता आपण एक निगेटिव्ह प्रकारचं वाक्य बनवतोय. जसं जर मी अभ्यास केला असता तर मला चांगले मार्क मिळाले असते. म्हणजे नाही झाले काहीतरी आणि त्यामुळे आपण हे जे सेंटेन्सेस बनवतो थर्ड कंडिशनलचे ते रिग्रेट्स असणारे असतात. ओके, सो आय होप हे फक्त जनरल मी सांगितलंय थोडंसं आयडिया येण्यासाठी. त्याचे एक्झाम्पल आता आपण बघूया. फर्स्ट आहे झिरो कंडिशनल. दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, एक एक्झाम्पल घेऊया. इफ यू हीट द वॉटर, इफ यू हीट द वॉटर, पुढे आहे इट बॉइल्स. म्हणजे काय, इथे आपल्याला दोन्ही ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स दिसतो. हे केलं तर हे होतं, होईल नाही ते इथे आहे. हे केलं तर हे होतं, म्हणजे हे 100% अशाच पद्धतीने घडणार आहे. हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा तुम्ही वापरता झिरो कंडिशनल. ओके, इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे असं म्हणता येईल, कारण तो त्या पद्धतीनेच वर्क करतो. इथे V1 असं लिहिलं जातं सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याचा जो रिझल्ट आहे जे होणार आहे ते पुढे त्याच V1 मध्ये सांगितलं जातं, म्हणजे त्याच पद्धतीच्या वाक्यामध्ये येतं. ओके, तर हे आहे फर्स्ट कंडिशनल. इथे आपल्याला सांगायचे रिअल पॉसिबिलिटीज की असं केलं तर असं घडेल, 100% असं पद्धतीने होईल. जसं की फर्स्ट आहे सिंपल प्रेझेंट विल सोबत V1 घ्यायचं. तर हे इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड सिंपल प्रेझेंट टेन्स, you will get or you will score good marks. म्हणजे काय, जर तू चांगला अभ्यास केलास तर तुला चांगले मार्क्स मिळतील. इफ यू स्टडी हार्ड यू विल स्कोर गुड मार्क्स. तर इथे काय आलं, विल सोबत फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला इथे घ्यायचं. विल प्लस V1 फर्स्ट फॉर्म म्हणजे बेस फॉर्म ऑफ वर्ब. पुढे आहे सेकंड कंडिशनल. इथे इमॅजिनरी गोष्टी आहेत. तर हे असं झालं तर मी असं करेल, किंवा मी असं केलं असतं, या पद्धतीने जे आपण मराठीत वापरतो. इफ त्याच्यानंतर सिंपल पास्ट आहे कारण ते इमॅजिनरी आहे. सो लेट्स ट्राय टू मेक अ फ्रेम अ सेंटेन्स. इफ आय हॅड मनी. ओके, इफ यू फाइंड सिंपल पास्ट टेन्स हा जर बऱ्याच विद्यार्थ्यांना V2 तिथं घेण्याची सवय असते. सो had is also part of that. If I had money, I would travel the world. If I had money, I would travel the world. So had is also part of simple past tense. Okay. Had बऱ्याच विद्यार्थ्यांना हेल्पिंग वर्ब आहे हे माहित असतं. had किंवा have has हे मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात. सो सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स यू कॅन कॉल देम. ओके, सो हॅड आहे सिंपल पास्ट टेन्स. इफ आय हॅड मनी आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. जर माझ्याकडे पैसे असते मी पूर्ण जग फिरलो असतो. ओके, सो दिस इज सेकंड कंडिशनल.
लास्ट आहे थर्ड कंडिशनल. इथे रिग्रेट्स येतात, म्हणजे काहीतरी घडणं किंवा तुम्ही काहीतरी करणं अपेक्षित होतं जे तुम्ही केलं नाहीये काही कारणास्तव. सो जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे वाक्य बनवायचे असतात, यू हॅव टू यूज थर्ड कंडिशनल. ओके, ते आहे इफ, त्याच्यासोबत पास्ट परफेक्ट आणि नंतर वुड हॅव. इफ सोबत पास्ट परफेक्ट आणि नंतर वुड हॅव. जसं की इफ शी हॅड, नंतर परफेक्ट टेन्स साठी V3 घ्यायचं. इफ शी हॅड लेफ्ट अर्ली. लीव्हचं पास्ट टेन्स लेफ्ट. लीव्ह म्हणजे निघणे किंवा एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे. लीव्ह. इफ शी हॅड लेफ्ट अर्ली, शी वुड हॅव. शी वुड हॅव करता येणार, करत्यानंतर वुड आणि हॅव येईल. शी वुड हॅव reached there at 1 p.m. Okay. If she had left early, जर ती लवकर निघाली असती, she would have reached there at 1 p.m. ती तिथे 1 वाजता पोहोचली असती. म्हणजे ती तिथे पोहोचली नाही, उशीर झाला आहे, समथिंग लाईक दॅट. सो दिस इज हाऊ यू मेक सेंटेन्सेस ऑफ कंडिशनल. त्याचे 4 प्रकार आहेत. 0, फर्स्ट कंडिशनल, सेकंड आणि थर्ड.